बिट्ट्यांचा खेळ खेळणार आहोत. पांढऱ्या बिट्ट्यांना एकक समजूया, पिवळ्या बिट्ट्यांना दशक समजूया, लाल बिट्ट्यांना शतक समजूया. चला आपण वर्तुळामध्ये बिट्ट्या टाकूया. आता बिट्ट्यांना न हलवता बिट्ट्या बाहेर काढूया. बिट्ट्या आल्या की खेळ बंद करूया. पांढऱ्या बिट्ट्यांना एकक मध्ये ठेवूया, पिवळ्या बिट्ट्यांना दशक मध्ये ठेवूया, लाल बिट्ट्यांना शतक मध्ये ठेवूया. आता तयार झालेली संख्या वाचूया. 124. धन्यवाद. नमस्कार. हे फूल आहे. फुलाचा उपयोग देवाला घालण्यासाठी होतो. फुलाचा गुच्छ करतो. फूल स्वागत करण्यासाठी उपयोगी पडते. हा चमचा आहे. चमचा छोट्या बाळांना भरवण्यासाठी उपयोगी पडतो. उपीट व पोहे काढण्यासाठी उपयोगी पडतो. हे पेन आहे. पेनाचा उपयोग लिहिण्यासाठी होतो. पेन लाल, निळ्या, काळ्या रंगाचे असतात. हा खडू आहे. खडूचा उपयोग फळावर लिहिण्यासाठी होते. टीचर शाळेमध्ये खडू वापरतात. कधी कधी मी सुद्धा वापरतो. ही वही आहे. वहीचा उपयोग लिहिण्यासाठी, गणित करण्यासाठी, उत्तरे लिहिण्यासाठी होतो. हे पुस्तक आहे. पुस्तकाचा उपयोग उत्तरे, गोष्टी, कविता व धडे असतात. वेगवेगळे आकार असतात. चला आपण बहुमुखी भाषा वाचूया. पंचकोश, दंडगोल, शंकू, गोल, चौकोन, चौकोन, आयत, वर्तुळ, त्रिकोण, चौरस, घनायत, घन, विशालकोन, लघुकोन, काय तिकडे कॅमेरा लागेल. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान. काय तिकडे